घरात एक झाली त्याले म्हणते नांदण तू म्हणते मी नांदून आलीस ना नखरे कमी करू नवऱ्याला तुला देऊ म्हणून मी काय म्हणतो मुंबई तुझ्या बहीणच्या चोला साल्या टोल टाक्या तुझ्या खाण्यामध्ये हे बोलो तुझ्या मैत्रीमध्ये हागो साल्या कुत्रे तुझ्या बहीणच्या चोला साले गाली नाही देणे का गाली देणे की नाही शिवा देऊन टाक ऐकून टाकी पण गाली देणे की नाही अबे शिवाने गाली एकच होते आता का गाली देला हिंदीत गाली होते असं का आणि मराठीत शिवा होते मराठीमध्ये का होते शिवा मग मला सांग साल्या म्हणजे मराठीत का म्हणते साल्यात म्हणते आता देऊ का नाही देऊ गाली नाही होत ना रिश्तेदारी होते गाली काकेला तू आम्ही काकेला म्हणजे गाली गेला आमचं चालू होतं 2 घंट्यापासून त्यालाच बिघडवून काम सिंगल वर थोडी येत होती तर त्यालाच मला सेकंड पाडून दिलो ना तू बिघडवलो बिघडवला 2 घंटे झाले माझ्या भाऊलीच्या भाऊलीच पळाली अरे रामा 2 घंटे झाले बिचारा येते करो होता 2 घंटे झाले अरे बायको ऐकत नाही काय तुम्ही नवरा बायको 5 मिनिटात आमचं काम भारी होते खतम 5 मिनिटात 5 मिनिटही नाही लागत बाई मला काय 2 घंटे लागतात 2 घंटे वाला टाइम चलने दो कागा तुला चोरी आहे ना का भेद आहे अरे हे सांग 2 घंटे झाले तू का करत होतास का करत होता आमचं आहे दुकान हो लस्सीचं सेंटर आहे ना चौकामध्ये दूध दही ताकलोणी सगळं विकतो आम्ही पत्राडी डोने सगळा माल भेटते आहे ना हो जाय बाजाराचा दिवस मा बायकोला म्हणलं तू दुकानात जा त्या माय बहीण मा तुझ्या बहीण माय पण मला शिवा म्हणून राहिलास का तुले म्हणून नाही माझ्याकडे साधत नाही नाही बायको हो का अरे मग हात तुझे करते माझ्याकडे हात करते अपाय तुझ्या बहीण माय तुझं पायनं साजे मागं बोटी करते इकडे नाही करू तिकडे नाही करू सामोर ते सारी दुकान नाही जात म्हणे ते बायको तुझी ते म्हणे पटलं सांगू म्हणे पाले पडतो म्हणे अरे बापरे आणि त्या रमेश बोकडे साहेबांनी फोन केला म्हणे मंडळी आहे म्हणे मला रागना येईल का मग अशी चुकी होती मला आला राग समजून पाहिलं 2 घंटे झाले नाही समजले आला ना मग शेवटच्या टायमामध्ये मी का केलं ठेवतच होतो काय मदत आला सत्यानाश केला इमानदारीनं सांगा जी हा मारत कालत तिले होता मग मार खाणारा माणूस वर राहते का खाली मार खाणारा माणूस खाली राहते आणि मारणारा माणूस मी वरती होतो कोण म्हणते मीने पाहिलं तू खाली होतास या बही साल्या आता का बोलूया टोला तू खाली होता हो आणि मावरता तूही बायको होती आणि तिच्यावरता मी होतो दिलास ठेव तुला लागायचं मला काय ते हवी साल्या बायको नाही ते मा वरतो होई नाही मी वरतो होई तू कायसाठी वरतो होई मी हो म्हणून वाचलास असं नाही तर घाटावर गौऱ्या गेला असता तुमचा म्हणला यायचा आहे झगडा चालू झगड्यात कोणाचा दणका कोणीकडे लागे ना काय होय म्हणला ह्या रागाचा काम
असं गुन्हा केला का नाही गुन्हा नाही मला केला. महाराज देतेस ठेव बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे माझ्यासारखा नालायक माणूस आहे साल्या काय म्हणलास मला तुला साले म्हणलं तर आपल्या नात्याला बोललो कायचा भाईचा नाता आहे पोरगा? अरे बा ह्या मोठा गरम होते रे गरम मध्ये माणूसच गरम आहे. चावून टपून आला का तिकडे भंड राखून हा, काहून म्हणलास साल्या मला अबे साल्या मी यासाठी म्हणलो बोले सांग मा इकली तू कोण होते या का विचाराच्या गोष्टीवर हा. अरे तुझ्या इकडली तशी माय इकडली पाय आता मग तेच मारते मले हा. मला सांग माई बी बायको तू बी बायको म्हणजे मा बायकोला जोड धंदा आहे नाही ना, ना, साल्या मग मा इकली तू इकली कशी होईल म्हणजे तुमच्या इकडे बायकोला इकडची का म्हणतो हो. आमच्या इकडे तसं नाही ना. हा. आमच्या इकडे अयो का होय ना बेबीचे माझे भोसडं मग तसे भोसडं हा तर तुही बायको ना हा. बायको तुझी हा. बायको ए? तुझीच हा माई बहीण होईल. होईल ना हा. माई बायको तुझी बहीण झाली हा. तर मग तू तिचा कोण होशील भाऊ. झालास ना मग बायकोचा भाऊ मग साला नाही झाला तुझ्या बहीण. काय म्हणलं साला म्हणलं तर काही बिघडलं नाही बरोबर आहे रिश्त्यानं रिश्ता आकट गरम होते नाही आता थंडात काम नाही धंदा नाही नाही आता थंडात पण हा. मग काका हा. माय बायको तुही कोण होईल बोल म्हणजे याला वरातून फिरवायचे नाही मला झुंबीरवादी नाही हा. आपल्याला रिश्तेदारी पक्की मी समजलं तुला काम ना म्हणजे सांगू द्या माया घरी आला हो. आणि माया मी घरी नसलो तर हो. कसा होईल हो. मग माय बायको का होणं बरं ठीक आहे मी सांगतो ना सांग माय बायको जशी माई बायको तुझी बहीण झाली हा. तशीच तुझी बी बायको माई तेच होईल म्हणजे माय होईल तेच. अबे बहीण म्हणजे दोघांचा एकच हलका नंबर ए बाबा माई बायको तुझी बहीण झाली ना हो, हो. तर तुझी बी बायको माई बहीणच होईल म्हणलं म्हणजे मारी बायको तुझी बहीण झाली ना साहजिकच मग तू तिचा हो. भाऊ झालास का नाही मा सारा आणि माझ्या जोडामध्ये काय झाली आल्याच्या पहिला बोले सांग हा. आपण दोघच माणसं हो. आणि दोघाच्याच बायका हो. तू बी माणसाला हो. आणि मी बी तुला साला बिलकुल. आणि दोघांपैकी एकही भाटवा नाही तर नाही. का हे काय नातं होईल होय नाहीच होय म्हणजे कसं कसं तर सांग ना तू माझ्या बायकोचा भाऊ हो. ना मग तू सालाच झाला हो. मी तुझ्या बायकोचा भाऊ हो. तूही सालाच झाला हा. मी सालाच झालो हो, आणि मग भाटवा हे एवढे मोठे आपले हा, बोल. हे पुरे माय भाटवे म्हणजे हे एवढे भाटवे माय भाटवे ते त्या बहिणीचा नंबर मी तरी म्हणतो 12 महिने नाही येत. नंबर असे काही गरज नाही हा. हे तर प्रेमाचा रिश्ता आहे हा. या देशात प्रेमानं वागावं हो लागतं ना, ठीक आहे मामा काका नाना म्हणला का मावशी ठीक आहे काय हरकत नाही दोस्ता मला एक गोष्ट सांग जेव्हा तू एवढा ठणठण सांगून राहिलास हा. याचा अर्थ तुला बायको असा बिलकुल आहे 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 पक्का पक्का तर एक काम कर ना तुझी बायको तरी भेटे का कोणाले तुले येते हा. तुम्हाला नाही भेट? नाही का बायको भेटे म्हणता हा. हर माणसाला बायको भेटे असं? शायनेचं म्हणणं आहे म्हणणं आहे? माणसाला बायको भेटे हा. पण हा. माणसात पाहिजे खुली हा. तेव्हा बायको राहते उभी माणसात पाहिजे खुली हा. तेव्हा बायको राहते उभी म्हणजे तुझी बायको तुला भेटे हा, भेटे तर तुझ्यामध्ये तुझ्याजवळ खुबी आहे आहे हा दोस्ता एक पलकची गोष्ट सांगतो हा, बरं हा. आजच्या दिवस तू आपली खुबी देते का मस्त आहेस ना हे देवाची हो का हा. तयार करावं लागतं अरे बाबा बायकोला भेवणी पाहतो भेटी तर ठीक आहे तू तुला वापस सांगतो हे दुसऱ्याच्या खुबीचं दोस्ता शेजाराच्या कामी शेजारी नाही पडते का मी येऊन जाईन पण खुबी नाही देणार हा. हे खुबी द्यायची हा. नाही स्वतः तयार करायला लागते माणसात असं का तेव्हा बदन प्रेस्टिक करायला लागते हा, हा. हा, तेव्हा ते तयार होते बायकोवर बदन पाडासाठी हो का असं जवळ होती का खुबी नाही नाही त्याच्याजवळ काहीच नाही तुझ्या जवळ आहे हा. तर तू एक काम कर हा. तू आपल्या घराकडे जा हा. आणि तुझ्या बायकोला घेऊन ये बस. आणि मा घरी तू आपली खुबी दाखव बस. तेव्हा माई बी बायको तुझ्या बायकोवाली सुधरून जाईल बिलकुल आत्ता जातो आणि येतो एक काम करा आलू पोहा करा हो ठीक आहे सांड्या म्हणते सांड्या हो. तुला दोरे फुटले का बिचारे अजिबात बाई आहे रे. घरी गेला तर कंबरच आला ना विचार दुसऱ्याच्या घरी खायला पाहिजे दोन हाताने आलू हा, हा. नको देऊ हा, सांड्या नको. इकडे इकडे सांड्या म्हणतेस का होय ना सांड्या आहे का गमे कधी बिजावून चारणं हो कणकीच्या हुंडा चालतो खात बस ना 50 वर्ष झाले सांड्या पट करून राहिला बाई कोचपत हा पुढे विदर्भाची एमपीची बापरे शेकडची काय हा सेकंडची ना हाताची दांड 21 हो हाताची. का 50 वर्ष झाले हा. हा सांड्या पट पडते माया बरोबर ते पुरे सांडे दिले एकच राहिलो एकच समजलं? जिवंत आहे. हा पण अजूनही सांड्याचा करंट नाही गेला तू बापरे एक काम कर मला कणिक खाऊ दे हो हो आणि तू आपली दान सवारून ठेव हो चालते कचरा उकळून ठेव मग या सांड्याने कणिक खाल्ली पोटात सुटला मग भोवरी पडत तरी आपुरा पडला कोणाच्या घरचं खाल्ल्यानं माणूस आपल्या घरची वारली चुरली भाकर कामाची मी बैठवत माणूस
शहाणपण करतो जास्त जे आहे त्याच्या अगोदरचे बापाच्या वरती घरी असावं ना कसावं इमानदारी माहिती चाराण्याची इज्जत नाही करी 2 रुपये मागा तर बायको फळा घेतोय तुम्ही उड्या नाचते हे जवान कुठे यायला वाटत असेल बुड्याचं बिघडलं भाऊ हसा नको माणसं हसान ना आपल्यावर आपत्ती येणार आहे मी तुम्हाला सांगतो कारण माणसावर कोणती आपत्ती येणार आहे या मागच्या 10 वर्षात पहा एका ग्रामपंचायत मध्ये 7 मेंबरची बाई कधी राहिली तर त्याच्यात 5 माणसं राहायचे 2 बाया पहिले राहत होत्या आता या 10 वर्षात 7 माणसाच्या बाईमध्ये 5 बाया आणि 2च माणसं पुरे 10 वर्षात दुसरी येऊ द्या पुरे माणसं काय असं राहत असं होणार आहे हा माणसाने या गोष्टीकडे लक्ष ठेवा आरक्षण पाहिजे हा सत्याचा घरी जातो पोरगा तर एकही नाही पण असं नाही म्हणला तर घरी चिडते लेखाची हा तुम्ही असं म्हणत नाही म्हणते म्हणून होत नाही हो घरी आहे का हे पिंकीचे कालेचे हे चिकूचे माय हे केंद्राचे माय हे केतुरचे माय हे केतुरचे माय काय झालं ओढायला गेचोळीची माय गेचोळी 70 नाव त्याचा पोरायचे अहो कुठे गेली ती नाही तुमच्या मागे उभी होती मागा उभी होती अशीच राहत्या म्हणून तो साऱ्या बाया मागच राहिल्या जन्माला काय माहितीला सांगू हा साऱ्या बाया माणसाच्या डाव्या हातावर याच कारणानं बसल्या कोणत्या सांग कोणती बाई उजव्या हातावर बसली असेल तिचं नाव तू आजपासून साडी नेसील आणि तू माझ धोतर नेसील तुम्ही सांगा त्याचं उत्तर सांगशील का मला नाही साऱ्या बाया मागे राहिल्या फक्त एकच बाई कोणती वा आपल्या पतीच्या उजव्या हातावर बसलाय तिचं नाव आहे सावित्रीबाई अगं बाई आणि तिचा आदर्श नाही सत्यानाश काय म्हणायचं येऊ नका कोणी येते तुमच्या मागे उभी होती शिकराजा श्यामराव काकाले सांगतो काय श्यामराव काका आपले डुकरं पोसणं बंद कर मा काव कारण तुझ्या डुकराच्या ठेका माझ्या बायकोला उचलला म्हणतो मी काय घेईन हो, मा डबा घेऊन नदीकडे गेला आपलं धोतर समर्थन हे अशी करते हे झोपल का रे बापरे पहिल्याच घरात झोपल ते सरपासारखी आमच्यावरतीला कासवासारखा मुंक टाकले त्या ढोबरीनं हाणतो एखाद्याच मेट्याडो बापरे मेटे डो साधी स्कूटीने चालवतात तुम्हाला मेटे डोशी गोष्ट करते कुठे नाही चालवत कम चालवीन कुठे मराठा आहे का सांग भाऊ कुठीचे ब्रेक कुठे राहते आता 4 व्हीलरचे ब्रेक पाहिजे तर मी हातातल्या ब्रेकले ठेलाव ना काय केला दाबतो का दबतच नाही दाबता नाही अरे का दाबता येत नाही म्हणतात या बोहिमा एक दिवस सावनेरला गेलो दोघही जण बसून त्या कुटीवर मनात धरण आडवी आली काय काय केल्या ब्रेक दबले का अहो खरी भाजन तुमच्यामध्ये आहे नाही हातातल्या ब्रेकनं माणूस मरून जाईल पायातले ब्रेक बरे होतात रक्कन मारा असं हा म्हणून माहित आहे काय बापरे एवढे चिकन बोला सर मा चिकना जगना राहिले बापा चिकन गोटा काय झालं ते सांगा माझ्या पाटलाच्या लग्नाला किती दिवस झाले एवढंच नाही बाई अहो 10-15 वर्ष झाली मग या 10-15 वर्षात पोट्टा बाट्टा झाला का आज या वर्षी 36 कोटी देवाची मेहरबानी पाटलाला एका वेळेस 3 म्हणजे पाटली अगं बाई एका वेळेस 36 कोटी मेहरबानी देवाची काय बा अहो कमी नाही जास्त पण नाही 36च खाऊन झाले खाऊन झाले. त्या देवाने ऑपरेशन केला म्हणून तेवढेच राहिले डोकसे म्हणतात थांब देव ऑपरेशन केला हा त्याने केला आणि कोणा करून दिला तेही सांगतो हो ना. ते जाऊ द्या तेवढ्या खोलात नको बरं जाऊ द्या हा हा आणि संध्याकाळी पाय झाल्यावर पाहिजे कसे भूत येतात लैंगात म्हणून देवायला वाटलं यायची संख्या जास्त झाली आपली कमी करा असं. हा 3 पुढं ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा विष्णू महेश हा. देवरूपी अवतार आहे मग चल ना चला परमेश्वराचे अवतार आहे सगळे माणसं असेल गुळा जलेबी लाडू खाय घ्यायचं असेल की नाही गोड चला ना इकडे भेटलं हे डबली सेक्टर मध्ये झालं त्या तुझ्या जीवाला सरम नाही लागत कपाटलीला 3 झाले तुला एक नाही होऊन राहिलं मास्क मारून जीव लागते अहो त्या हातचं आहे का कोणाच्या हातचं अहो ते परमेश्वराच्या हातचं आहे
खाण्यात माती पडो वाघ गेलं नाही रामायण परमेश्वराच्या हातात. अरे वाघ तुझे रस्ता माहितच आहे ना परमेश्वराच्या हातचा जेता पोरं राहतात ते कारखाना काऊन जाणार घेऊन येतो तू ही तकलीफ वाजेल माही तकलीफ वाजेल कायले तू एक काम कर काय तुझ्या परमेश्वराकडे आणि मी राहतो घरी किती पोरं आणतोस पाहतो रस्ता धर नाहीतर बोट आणतो हालत तुझं काय पाटलाच्या घरी पाटलाच्या घरी चाल पाटलाच्या घरी तुम्ही सांगाल आणि मल्लीबाई मी ऐकीन बिलकुल नाही येणार. नवरा को कोण फिर माझा भाऊला नाही नाही पराठी हकलाचा डवरा असेल त्याने ते चांगली फराडी म्हणजे नवरा सांगा ना बायको का आईला गायला समजतं का तू जाऊ देऊ का जाऊ देऊ का पाय तू म्हणतेस म्हणून जाऊ देतो नाही तर मी तर मारत नाही म्हणा तुझ्या इच्छे बस चल तू जाऊ द्या मग तर जाऊ दे चल ये बाय बघा चांगली जा वाटलं तिकडे कोण जाऊन राहिलो आपण पाटलाच्या घरी कोण होते पुरुषोत्तम पाटील भाटवा भाटवा होते ना आणि त्याचा बाप त्याचा बाप मामाजी मामाजी होईल ना मग सासरेच्या समोर अशी चालशील का शेव टाकशील पल्लू घेते पल्लू का ठोकून देऊ खिला पल्लू घेते नको घेऊ आपल्याला जे माहिती भगवी टोपी आहे हा शिवशाही बाणा म्हणते ती असं चल चला निघा मग आता लवकर ये चला निघा पाटण सांगितली कुत्री चालली मारे गावले आपटले नाही पाटण सांगितली कुत्री चालली का मारे गावले कुत्री बत्ता नाही म्हणावं सांगतो चांगली द्या पद्धतशीर आता ये राईट बंद बहिमा पोंगे वाजवते वाजतही नाही तरी बहिमा पुरा रबर फुटलाय पोंगेचा पाटील साहेब आले घरात धसते त्याच्या काढकूड मोडलीस का काय केली पाटील साहेब जयरामजी की आली का म्हणून तर मी कोणाच्या घरात द्यावर नाही काय झालं मी बायकोले आणायला गेलो ना आली का कोण आली का बे देऊ का बे तू का आणायला गेला तर बायकोले आणली का म्हणलं हो आणली ना आली का चल येवा तुझी बायको चांगला डोळ्यात पडला कोणाच्या बायको माझी बायको म्हणजे एकच चमडीच काढून तुझी आता मागून मारलं की समोरून मारी नाही मागवून नको मारून सामोरून नको पोटावर स्मारी? मी फक्त हात लावला तुला काही म्हणलं का चालवा म्हणते ना माझ्या डोळे ए, बाई फिरवते होती की नाही येते पाहुणे आपली बायको कडे गेली का हे गेली कोटी तुला आणलाच नसतील काय खोटं बोलते आणलो ना भाऊ उठायचं जा माया वार्डात येऊ नको तू त्या दिवशी माया हाताला गडबड होऊन जाईल तुझा बांधला का वाढला जा त्या बाई, हे गेली कोटी कुठे गेली आणलास नाही आणला झाली लोकांना पाय दिसत नाही मग असं वाटत मग लहान माणूस हा तरी लंबा करून दणका मारतो मी तो माणूस हो मी हेव का ती बायको हेव वा कसे आहे मी छोटू बोकड्या वा एक नंबर माणूस असतो जाऊ मी तू माणूस एक नंबर आहेस पण तुझी बायको तुझ्यापेक्षा एक नंबर जास्त आहे वरदा आहे वरत आहे म्हणून तर पसंत केली हा, एक काम कर तू आता कोणतं भाऊ तू घराकडे चालला जा मी हो. चल बा. हा, नाही म्हणलं. ए, तू घराकडे जा म्हणलं ना. तुले म्हणलो ते ते दिले राहू दे म्हणजे तिले मी येते ठेव हो कायच्यासाठी? तिच्याशी काम आहे मला तू सुधरून बोल भाऊ हो काय झालं का आबाय म्हणतेस ना हो. आणि मी का समजू त्याला तू तुला हात मला काढा काय म्हणून समजू? तुला. अभ्यास कर. हात काढा म्हणून तुला. बापरे जेव्हा तो ताव गरम झाला का तुम्ही एक शब्द बोलतो म्हणलं तर ताव चालले तुम्हाला एक शब्द सुद्धा बोलायचं नाही बापरे या चालत उठ लक्षात माझी एवढी पाय बनले हो काय झालं आज पाण्याचं तिला सगळ्या लोकांना माहिती की माझ्यासाठी पाय नाही मग तिने पाटील सांगितले. का? मी 5-6 दिवस झाले तुझी बायको घरात झाली.
हा कावळा पागल हा करून राहिलाय काय सांग मी गेलतो इथे काय म्हणते कोराडीच्या मंदिरामध्ये आता तिथे प्रसाद वाटत होती गोडधोड खाऊन घेतलं या ना हो गोडधोड खाल्ल्याचं पोटामध्ये काही कळपण बसली असेल बसले सर त्या पराठीच्या वावरामध्ये गेले तिथे हो थोडेसे कापलेले फणं हो ना आता काय काय काही माहितच नाही तिथून गेली आता घरी येताना अशी येऊन आले आणि अशी येते आणि एवढी लंबी शेपटी सारखी अहो शेपूट नाही होते ते तुरीचं फण असन हो तसंच होतं हिरवा मी धरली अशी आणि खिचते काही निघतच नाही आणि तेव्हापासून नसती खिचतीचे फळ निघत तेव्हापासून फरक पडलो घरी संडास आहे पण तुरीच्या फणात मी डब्बा घेऊन गेलो नाही पडलं अरे सोडलं काही कुठे आता काय झालं बोल चालले घाम फुटला आराम करायचं थोडा वेळ विश्रांती घेतो मग असं लीलाबाई काय हो तुम्हाला आजच्या दिवस वेळ आहे का आहे ना असेल तर माझ्या पत्नी बरोबर आमच्या दुकानात जाल का तुम्ही नक्कीच आहे तुम्हालाही मैत्री मिळेल आणि तिलाही ठीक आहे तर आमच्या धंद्याबद्दल 2 शब्द सांगतो ऐकून घ्या एक अलबेली नार नवेली पंच घुमावे पंच घुमावे और हर चीज कहा बख्शी जी
सांगतो, द्वापार युगामध्ये गोकुळातून मथुरेपर्यंत जाताना रस्त्यामध्ये एक सौख्यवती नावाचं मंदिर पडायचं. छोटस मंदिर होतं. सगळ्या गवळणी तिथे आपले दही दूध उतरवायच्या आणि त्या देवीला नमस्कार करूनच पुढे जायच्या. समजलं काय? तर ते एक कथा सांगतो तुम्हाला, आहे का? घरघरी भावली आली वरती पावली सौख्य अगबाई ग पावली सौख्य अलबाई कानाची अगबाई कृष्णाची उरली नयाता कृष्णाची